गजानन भक्त मंडळी गजानन महाराज भक्ती ग्रंथावर गजानन महाराज विजय ग्रंथावर चर्चा करत असताना अनेकांच्या समस्या सुटलेल्या आहेत, अनेकांची कोडी सुटलेली आहेत आणि या गजानन महाराज विजय ग्रंथाच्या चर्चेनं अनेकांना एक योग्य तो मार्ग मिळालेला आहे. असे अनेकांचे लाखोंचे हजारोंचे अनुभव आहेत आणि त्याच दृष्टीनं आपण या गजानन विजय ग्रंथावर थोडक्यामध्ये चर्चा करत असतो. तेव्हा या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. तुमचे अनुभव काही असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कृपया हा व्हिडिओ स्किप करू नका. 2-3 मिनिटाचा व्हिडिओ पूर्णपणे बघा की जो काही गजानन विजय ग्रंथामध्ये जो काही अध्याय 3रा आहे, तर 3रा अध्यायामध्ये एक प्रतिष्ठित लोक आणि त्याच्याबद्दलची जी काही चिडचिड आहे तर याच्यावरची ती चर्चा आहे. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये जे काही आहे तर गजानन महाराजांची शेगावमध्ये चर्चा वाढलेली असताना काही श्रीमंत प्रतिष्ठित लोक त्यांना पाहायला येतात. पण ते काय पाहतात की ना गादी आहे, ना आसन आहे, ना नमस्कार आहे, ना मान सन्मान आहे. महाराज जसे सामान्य माणसासारखे वागतात आणि इथेच लोकांच्या मनात मग प्रश्न उभा राहतो की हा देव असेल तर आमच्याशी असा का वागतो. मग प्रसंग दुसरा असा घडतो की या अध्याय 3 मध्ये एक महत्वाचा प्रसंग येतो. काही लोक महाराजांना अन्न देऊ करतात, पण महाराज ते अन्न नाकारतात. कधी जमिनीवर फेकतात, कधी मौन पाळतात. तर लोक चिडतात, हे काय वेडेपणा झाला किंवा हा वेड्यासारखा वागतो आहे, आपला अपमान करतो आहे. आणि मग अशी लोक बोलायला लागतात. परंतु इथे मग एक गोष्ट लक्षात येते की देव अपमान करत नाही, पण आपला अहंकार दुखवला जातो. ही गोष्ट महत्वाची आहे की ज्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीकडे जातो आणि तो व्यक्ती आपल्याला अभिवादन करत नाही, म्हणजे एखाद्या ओळखीच्या पाहुण्याकडे आपण जातो, बऱ्याच दिवसानंतर जातो आणि मग त्याच्या घरामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला तो नेहमीसारखी वागणूक देत नाही किंवा तो आपल्याला नमस्कार करून आपल्याला दुर्लक्षित केल्यासारखं करतो आणि मग त्याची मुलं, बायका वगैरे कोणीतरी पाणी घेऊन येतात आणि तो माणूस घरचा कारभारी आपल्याला प्रत्यक्ष बोलत नाही आणि मग तिथे आपला कुठेतरी अहंकार दुखवतो. आणि मग ही जी काही अहंकाराची भावना आहे तर देवाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर, संतांच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर किंवा कुठल्या महापुरुषाच्या दरबारामध्ये गेल्याच्या नंतर किंवा आपले जे काही सवंगडी सोबती कोणीही असतील तर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपल्यामध्ये जो काही अहंकार आहे तर तो अहंकार पहिल्यांदा त्यागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाच या अध्यायाचा सार आहे असं आम्हाला वाटतं. आणि दुसरीकडे या निरूपणामध्ये अजून एक दुसरी गोष्ट की आपण देवाकडे काय घेऊन जातो, तर देवाकडे आपण फुलं नेतो, नैवेद्य नेतो, पैसे नेतो, आणखीन बऱ्याच गोष्टी नेतो. अलीकडच्या काळामध्ये तर अशाही गोष्टी काही पुढे आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये देवाला जात असताना, मग आपण देवाला शोधण्यासाठी जात असताना किंवा देवाला पाहण्यासाठी जात असताना त्या ठिकाणी आपण स्वतःला दाखवण्यासाठीच जास्त जातोय. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आजकाल आपल्या इकडे गणेशोत्सवाचे काय गोंधळ आणि धिंगाणे चालतात. कावड मंडळाच्या नावानं आपण वेगवेगळ्या रस्त्यावर डीजेच्या याच्यावर हे केलं. नवरात्रामध्ये काय चित्रविचित्र वेशभूषा करून आमच्या महिला बाहेर पडतात, ओठाला लाली लिपस्टिक लावून. हे सगळं जे काही आहे तर मग यातून एक गोष्ट आमच्या लक्षात येत नाही की हा आपल्या धार्मिक गोष्टींचा बाजार आहे की याच्यातून आपली खरी धर्मश्रद्धा किंवा देवावरची श्रद्धा प्रकट होते, हे कळायला मार्ग नाही. आणि मग तोच अहंकार गजानन महाराज पहिल्यांदा तोडतात. हा असा एक 3ऱ्या अध्यायामध्ये एक अतिशय सुंदर असा एक विरोधाभास आहे. आणि मग जे लोक मोठेपणाने येतात त्यांना महाराज दुर्लक्ष करतात, पण गरीब दुखावलेला निरागस माणूस आला तर महाराज त्याच्याशी बोलतात, त्याच्याकडे पाहतात, त्याला अन्न देतात, त्याला प्रसाद देतात, त्याला लाडाने चापटी सुद्धा मारतात. ही गजानन महाराजाच्या तिथल्या अस्तित्वामधल्या किंवा तिथल्या त्यांच्या वावरामधल्या अशा अनेक कथा आहेत छोट्या मोठ्या आणि ह्याचाच सार भक्ती विजय ग्रंथामध्ये दिलेला आहे. तुम्हाला जर कधी वेळ भेटला तर त्याचं जर पारायण करायचं झालं तर शेगावला जाऊन केलेलं उत्तम. परंतु जर तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल तर एखाद्या निर्जन स्थळी निर्विकार मनानं कुठल्याही आपल्या आवडत्या इष्टदेवतेचा धावा हा निर्विकार मनानं केला पाहिजे, हेच यातून प्रतीत होतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.